श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती आहे आता नवरात्र आले, शारदीय नवरात्र आहे, आश्विन नवरात्र आहे आता. तर आपण तेव्हा घट बसवतो, देवीचे घट बसवतो, देवी घटीला बसवतो आणि देवीचे पुढे त्याच्या पुढे घट बसवतो. आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की घटस्थापना कशी करायची, आपण हे मागच्या व्हिडिओत बघितलं. तर आपण आता त्याच्यासमोर एक दिवा लावतो बघा, समोर किंवा शेजारी दिवा लावतो. तर आता दिवा कुठे लावायचा हे आपण ह्या व्हिडिओत बघणार आहे. कुठे लावायचा, कसा लावायचा, त्यानंतर दिवा मावळला तर त्याला काय करायचं, दिवा पेटवताना काय करायचं. कारण की कसं असतं, कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, दिवाच पटकन पेटत नाही, तर ते पण असतं. त्याच्यासाठी एक मंत्र आहे, आपण तो मंत्र पण आता बघणार आहे. त्यानंतर दिवा जर मावळला म्हणजे दिवा जर भिजला म्हणून आहे, म्हणून आपण मावळला म्हणतो. दिवा जर मावळला तर त्याच्यासाठी पण आपल्याला म्हणजे जो आपला संकल्प असतो की अखंड दीप प्रज्वलित ठेवण्याचा जो संकल्प असतो तर तो आपला खंड होतो संकल्प, आणि मग त्याचा आपल्याला दोष लागतो. म्हणून आपण त्याच्यासाठी पण एक मंत्र आहे. तर आता तो मंत्र कोणता आहे तो पण बघू. म्हणजे जर आपल्याकडनं चुकून दिवा विजला गेला किंवा आपला रात्रीतून विजून गेला, आपल्याला लक्ष नसलं, तर त्याच्यासाठी मग त्याचा जो आपला संकल्प खंड पडतो आणि आपल्याला त्याचा जो दोष लागतो त्याच्यासाठी तो दोष निवारणार्थ एक मंत्र आहे, तो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण आता सर्वप्रथम दिव्याची माहिती बघू, दिवा आणि दिव्याविषयी. तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण दिवा कुठे लावायचं हे बघू. तर शक्यतो दिवा हा आग्नेय कोपऱ्यात असावा. म्हणजे जर घट बसवला आपण तर घटाच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा असावा. घट आपण पूर्वेला बसवणार आहे, म्हणजेच आपले जे देवारा आहे देवाऱ्याच्या समोरच बसवतो, आणि देवारा आपला घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवारा असतो आणि आपला घट पण ईशान्य कोपऱ्यातच राहील. मग आपलं देवाचं आपलं जे पूजेचं तोंड आहे ते आपल्या देवाऱ्याकडे होईल, म्हणजे आपल्या देवांकडे होईल. तर मग आपला जो दिवा आहे घट बसवताना, तर तो आपला दिवा कुठे असेल तर आग्नेय कोपऱ्यात असेल. कारण की दिव्याची आग्नेयची दिशा जी आहे ती आग्नेय दिशा आहे. म्हणून आपण जर दिवा आग्नेय दिशेला लावला तर त्याचं आपल्याला पूर्णपणे फळ मिळतं. म्हणजे जे आपल्याला दिवा लावल्यानंतर दिव्याचे जे 9 दिवस अखंड दीपदान करणारे आपण, तर त्याचं जे पुण्य असेल तर आपल्याला जर आपण आग्नेय कोपऱ्यात दिवा लावला तर आपल्याला मिळेल. तर ते आपण कसं लावायचं ते बघू. सर्वप्रथम आपण काय करायचं, एक अशी 1.25 हात मोठी वात करायची. तो कापूस पण बघा आपल्याकडे तो पांढरा कापूस पण मिळतो. तर आपला तो पांढरा कापूस असतो तो हॉस्पिटलला वापरला जातो. काही काही वेळेला आपल्याला तसा कापूस मिळतो विकत जर घ्यायला गेलं, तर आपण तसा नाही घ्यायचा. जो शेतामध्ये आपल्याला जो आपला गावठी कापूस म्हणतात तो घ्यायचा. तो थोडासा दुधी कलरचा असतो, आणि जो आपला याला मिळतो विकत मिळतो जो हॉस्पिटलला वापरतो तो एकदम व्हाईट असतो, एकदम पांढरा शुभ्र असतो. तर आपल्याला पांढरा शुभ्र नाही घ्यायचा, तो दुधी कलरचा थोडासा घ्यायचा, ऑफ व्हाईट कलरचा तो कापूस घ्यायचा. एक 1.25 हात अशी वात बनवायची, आणि ती वात बनवली की आपण त्या दिव्याला ती वात लावायची. दिव्याची वात जी आहे ती 2 पदरी लावायची. म्हणजे जी वात आहे ती आपण अशा 2 लावायच्या. कारण की देवांना दिवा लावताना आपण जोड वात लावतो, आणि पितरांना किंवा यमाला दिवा जेव्हा लावतो आपण याच्या धनत्रयोदशीच्या दिवशी, तर तेव्हा आपण सिंगल वात लावतो. म्हणून आपल्याला जोड वात लावायची. तर ती जोड वात लावायची. त्यानंतर आपल्याकडे दिवा जसा असेल म्हणजे जो असेल तो, आता माझ्याकडे पितळी दिवा आहे मग मी तो लावते. आपल्याकडे जर दगडी दिवा असेल, त्यानंतर आपल्याकडे जर ते लोखंडी दिवा असेल तर तो कुठलाही लावू शकतो आपण. फक्त दिवा हा अखंड पेटलेला असावा, असा आपण दिवा लावायचा. त्यानंतर आता घटी बसवताना आपल्याला दिवा कसा लावायचा आपण हे बघणार आहे. तर आपण काय करायचं, मी आता बघितलं, आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की मी ते जो दिवा आहे तो पानावर ठेवला नाही. बरेच जण काय करतात, पानावर ठेवतात. पानावर दिवा जर ठेवला ना, तो आपण जर पेटवतो असतो किंवा ते काजळी काढतो ना त्याची, तर तेव्हा दिवा हलतो. तर मग आपल्याला जेव्हा पानावर जर आपण दिवा ठेवला तर दिवा पण घटी बसल्यासारखा होतो. मग दिवा पण आपण घटी बसवल्यासारखं होतो. मग तो दिवा हलला तर आपल्याला त्याचा पण दोष लागतो. म्हणून मी पानावर दिवा ठेवत नाही. तर आपण आपल्या याच्यानुसार बघायचं आपण ठेवतो की नाही. आपण जर ठेवत असाल तर आपण ठेवायचा, नाही ठेवत असेल तर नाही ठेवायचा. पण मी ठेवत नाही, कारण की दिवा हा काजळी काढताना म्हणा, पेटवताना म्हणा, थोडा तरी हलतोच. मग हलल्यानंतर मग आपल्याला तो दोष लागतो. म्हणून आपण दिवा पानावर ठेवत नाही. पण अखंड दीपदान असतं माझं, म्हणजे मी 9 दिवस अखंड दिवा लावते. तर मग आता जर आपला जर दिवा हे चालू असताना, अखंड दीपदान असताना आपला जर दिवा मध्येच विझला म्हणजेच मावळला, कधी कधी होऊन जातं की रात्रीतून दिवा काजळे आल्यामुळे विझतो. पण असं होतं, जर तसं झालं तर आपल्याला त्याचा
दोष लागतो, म्हणजे आपल्या त्या संकल्प तो खंड होतो संकल्पात, आणि जे आपल्याला जे काही पुण्य लागणार असतात ते लागत नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी काही मंत्र असतो, तर क्षमणार्थ मंत्र जो आहे तो आपण करायचा. जर असं कधी झालं चुकून, शक्यतो तो दिव्याकडे लक्ष देत राहायचं आपण सारखं, पण चुकून झालं तसं, तर आपण त्या दिव्याला पहिले काय करायचं, एक छोट्याशा आपल्याकडे निरंजनी असेल किंवा छोटा दिवा असेल तर पहिले तो दिवा पेटवायचा, आणि मग आपण त्याच्यानंतर तो दिवा पेटवायचा जो आपल्याला आपण घटस्थापनेसाठी स्पेशल दिवा ठेवलेला आहे, मोठा दिवा, तो पेटवायचा. आणि त्यानंतर आपण म्हणजे रात्री जर होत असेल तर आपण रात्री बघितलं तर लगे रात्रीच्या रात्री नाही बसायचं आपण जप करायला. आपण दुसऱ्या दिवशी सकाळी, रात्री जर झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी, पण दिवसा जर झाला तर आपण लगेच हातपाय धुवून आपण जप करायचा. तर आपण जेव्हा आपला दिवा खंड होईल, जेव्हा आपला दिवा विझेल किंवा मावळेल, तर तेव्हा आपण 11 माळी जर आपला दिवा खंड झाला किंवा विझला, मावळला, तर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा लागतो. म्हणजेच त्या दिव्याचे जे दोष असतात ते आपल्याला लागत नाही. त्याच्या क्षमणार्थ आपण 11 माळी गायत्री मंत्राचा जप करायचा. जर आपलं रात्री झालं तर रात्रीच्या रात्री बसायचं नाही, आपण दुसऱ्या दिवशी आंघोळ करून त्याचे असं विनंती करायची, जी आपली कुलदेवी तिला करायची, त्या दिव्याला विनंती करायची, कुलदेवीला विनंती करायची की माझा जर रात्री दिवा विझला, खंड झाला, तर माझा जो संकल्प आहे अखंड दीपदानाचा, आणि माझा जर दिवा खंड झालेला आहे, तर त्याच्यासाठी मी क्षमणार्थ म्हणून 11 माळे गायत्री मंत्राचा जप करते. माझी ही सेवा स्वीकार करा, आणि जे माझं दोष आहे हा निघून जाऊ द्या, आणि मला कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळू द्या. किंवा कुलदेवीला सांगायचं की माझ्याकडनं जे चूक झाली असेल तर ती मला माफ कर, त्याच्या क्षमणार्थ मी 11 माळी गायत्री मंत्राचा जप करते, आणि माझी चूक, माझं जे पातक आहे ते दूर कर, ते पातकपासून मला मुक्ती दे, असं आपण कुलदेवीला आणि दिव्याला दोघांनाही विनंती करायची नमस्कार करून. आणि त्यानंतर आपण 11 माळी गायत्री मंत्र जप करायचा. त्यानंतर आपण विष्णू सहस्रनाम मंत्र आहे तो 11 वेळा म्हणायचा. असं आपण जर दिवा आपल्याकडनं चुकून विझला किंवा आपलं लक्ष नसताना विझला, तर आपल्याला हे 11 माळी गायत्री मंत्र जप करावा लागतो. मग तेव्हाच आपल्याला जर तो दोष लागलेला असतो किंवा ते जे पाप लागतं आपल्याला, किंवा तो आपला दिव्याचा संकल्प होत नाही, तर त्यापासून आपल्याला सुटका मिळते. म्हणून आपण गायत्री मंत्राचा जप अवश्य करायचं, चुकून असं झालं तर. त्यानंतर आता आपला दिवा विझलेला, म्हणजे आपल्या दिव्याला काजळे आली, तर आपण जेव्हा तर काढते काजळे, तर तेव्हा कधी कधी आपला दिवा विझतो. तर आपल्याला तसं मग काय होतं, तेव्हा पण आपल्याला हे करावं लागते, हे गायत्री मंत्र सेवा करावं लागते. पण आता आपल्याला काय, काजळी काढण्याच्या अगोदर आपण काय करायचं, एक छोटासा आपल्याकडे निरंजनी असेल तर तो दिवा लावायचा, तो दिवा पहिले पेटवायचा, आणि त्याच दिव्यावर पेटवायचा. म्हणजे जो आपण काडी पेटीने पेटवायचा, जो आपला दिवा जो आहे अखंड दीपदानासाठी आपण जो दिवा ठेवलेला आहे, त्याच दिव्याने आपण कापूरने तर नाही पेटणार, काडीने, पण त्या दिव्याने आपण हा दिवा प्रज्वलित करायचा. काडी लावून करू शकतो आपण प्रज्वलित. मग त्या दिव्याने हा दिवा पेटवायचा, आणि त्यानंतर मग त्याची काजळी काढायची. काजळी काढताना जर विझला दिवा, तर आपल्या इकडे दिवा चालू असल्यामुळे आपल्याला तो दोष लागत नाही. पण दिवा हा चालू करायचा नाही, तर मग तो विझण्याचा आपल्याला दोष लागतो. म्हणून आपण हे दिव्याचे जे आहे नवरात्रात अखंड दीपदानाची ही सेवा अवश्य करायची. अखंड दीपदान ठेवायचंच, पण त्याच्यातून जर आपल्याला काही चूक झाली आपल्याकडनं, तर आपल्याला हे क्षमणार्थ म्हणून हे मंत्र अवश्य करायचे. आणि कधी कधी काय होतं, आपला दिवा हा पेटत पण नाही. कधी कधी असं होतं आपला दिवा लवकर लागतच नाही, आपण खूप प्रयत्न करतो, कधी कधी खूप काड्या संपत पण दिवाच लागत नाही. असं जर आपलं कधी झालं, नवरात्रात म्हणा किंवा इतर कधी पण असं जर झालं, तर आपण त्याच्यासाठी एक मंत्र आहे, तो मंत्र जर आपण म्हटला तर आपला दिवा पटकन पेटतो. तुम्ही अनुभव घ्या. जर कधी पेटत नसेल दिवा ना, तर हा मंत्र म्हणा मनामध्ये, लगेच मनात म्हणा, जोरात म्हणा, लगेच तो दिवा पेटतो. मग आपण हा मंत्र कोणता आहे बघू. ओम नमो नारायणाय नमः, तो मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः. एकदम सोपा मंत्र आहे, मनातल्या मनात जप करायचा, अगदी दिवा पटकन पेटतो. कधी कधी असं होतं आपलं पेटत नाही, म्हणून आपण हा मंत्राचा अवश्य उपयोग करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.